आज आपण बघणार आहोत इतिहास लेखन पाश्चात्य पद्धतीचा भाग 2। आजच्या भागात आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन याबद्दल माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर काही विचारवंत जे होते युरोपातील त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत। तर बघा, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली होती। आपण असं बघितलं की सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती सुद्धा युरोपात झाली होती आणि त्याचप्रमाणे तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये सुद्धा 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये खूप प्रगती झाली होती। त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता। म्हणजेच विज्ञानाच्या साहाय्याने समाजामध्ये काही बदल घडून करता येईल आणि काही ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणं सुद्धा त्यामुळे शक्य आहे असा विश्वास काही विचारवंतांना त्यावेळी वाटू लागला होता। पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले। इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला त्यामुळे महत्त्व येत गेले आणि पुढच्या काळामध्ये युरोप आणि अमेरिका या दोन खंडांमध्ये इतिहास आणि इतिहासाच्या लेखनासंबंधी खूप विचारमंथन झाले। विचारमंथन म्हणजेच काय? खूप वेगवेगळे विचारवंत येऊन विचार विनिमय केला, त्यावर चर्चा झाली। इतिहास लेखनाच्या विविध पद्धतींचा त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला, एकमेकांबरोबर चर्चा केली, त्यास विचारमंथन असं म्हणतात। आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला त्यामुळे खूप महत्त्व येत गेले। 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते। कारण युरोपामध्ये खास करून ख्रिश्चन धर्माचे लोक जास्त राहतात, मग त्यामुळे 18व्या शतकाच्या आधी युरोपातील अनेक विद्यापीठांमध्ये खास करून ईश्वर विषयक चर्चा आणि त्या संबंधीचे तत्वज्ञान यासारख्या विषयांनाच अधिक महत्त्व दिलं गेलेलं होतं। परंतु काळाच्या ओघात हे चित्र हळूहळू बदलू लागलं आणि इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आणि त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली, जसं की हम्बोल्ट युनिव्हर्सिटी। या ठिकाणी यावरून आपल्या असं लक्षात येतं की सुरुवातीच्या काळामध्ये युरोप किंवा अमेरिका सारख्या राष्ट्रांमध्ये फक्त ईश्वर विषयक कल्पनांनाच महत्त्व होतं, परंतु हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला आणि अनेक विद्यापीठांनी इतिहासाचं सुद्धा अभ्यास केंद्रे बनवली आणि इतिहास विषयाला सुद्धा आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट करून घेतले। यानंतर बघूया काही महत्त्वाचे विचारवंत। तर लक्षात घ्या, इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला। या विचारवंतांनी आपले योगदान दिल्यामुळेच हे इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित झाले। तर अशा काही महत्त्वाच्या विचारवंत आणि त्यांच्या इतिहास लेखनाविषयीच्या ज्या काही संकल्पना होत्या त्याबद्दल आपण विचार करूया। तर सुरुवात करूया। पहिलाच विचारवंत आहे रेने देकार्त। कालावधी 1596 ते 1650। तर इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषता कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते। तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इतिहास लेखन करताना आपल्याला जे काही पुरावे असतात ते खास करून
कागदपत्राच्या आधारे असतात. मग अशा ऐतिहासिक साधनांची आणि त्यातही खास करून कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत त्यावेळी बऱ्याच इतिहासकारांनी आग्रहाने मांडले होते. त्यामध्ये अग्रेसर होता तो म्हणजे रेने देकार्त. तर त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. तर या ठिकाणी रेने देकार्तचं असं मत होतं की जी काही कागदपत्र असतील ऐतिहासिक लिखाण करताना त्याची विश्वासार्हता तपासून पाहिली पाहिजे. तर त्या दृष्टीने ते जे काही कागदपत्र आहेत त्याची विश्वासार्हता ही तपासल्याशिवाय त्याला इतिहासामध्ये स्थान देऊ नये असं त्याचं मत होतं. मग त्याने लिहिलेला जो काही एक पुस्तक होतं डिस्कोर्स ऑन द मेथड, तर या ग्रंथामध्ये त्याने एक नियम लिहिला आहे, तो अतिशय शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. तर तो नियम कोणता ते आपण बघूया. तर तो देकार्तने मानलेला नियम होता की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. बघा, अतिशय महत्वाचा नियम मांडला होता रेने देकार्तने की कोणतीही गोष्ट सत्य आहे असं जोपर्यंत निसंशयपणे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये आणि त्याला इतिहासात स्थान देऊ नये असं रेने देकार्तचं स्पष्ट मत होतं. पुढचा जो विचारवंत आहे तो म्हणजे व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचा कालावधी आहे 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. फ्रान्सवा मरी अरुए असं होतं. वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम या दोन गोष्टींना त्याने खूप महत्व दिलं होतं. बघा, व्हॉल्टेअर काय म्हणतो की व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे असा विचार त्याने मांडला. तर या ठिकाणी व्हॉल्टेअरचं म्हणणं होतं की परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था आणि शेती या गोष्टीचा सुद्धा इतिहास लेखनामध्ये सारासार विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार त्यातून पुढे आला. म्हणजेच व्हॉल्टेअरने जे सांगितलं होतं त्यातून अतिशय एक महत्वाचा सर्वांगीण विचार पुढे आला आणि तो म्हणजे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. आणि त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. म्हणजेच व्हॉल्टेअरच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि त्यामुळेच व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. त्यानंतर पुढचे विचारवंत आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. यांचा कालावधी होता 1770 ते 1831. तर या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर खास करून भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. म्हणजेच इतिहासामध्ये भूतकाळात ज्या घटना घडतात त्या घटनांचा जर आपण कालानुसार क्रम लावला तर या घटना प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतात असं हेगेलचं स्पष्ट मत होतं. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या
पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. म्हणजेच कधी कधी एखादा पुरावा जर उशिराने सापडला तर साहजिकच त्यानुसार इतिहासकाराला मांडणी बदलावी लागते. म्हणजेच त्या त्यावेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार इतिहासाची मांडणी सुद्धा इतिहासकाराला बदलावी लागते असं हेगेलने प्रतिपादन केलं. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेकांना किंवा अनेक तत्वज्ञांची खात्री पटली. तर आपण असं बघितलं होतं की विज्ञानामध्ये आपण प्रयोगाच्या आधारे कुठल्याही सिद्धता किंवा सत्यता पडताळून बघू शकतो, परंतु इतिहासाच्या बाबतीत तसं करता येत नाही. कारण इतिहासातील घटना ह्या घडून गेलेल्या असतात, त्यावेळेला आपण तिथे उपस्थित नसतो. परंतु हेगेलच्या पद्धतीमुळे इतिहासाची अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या जरी असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली होती. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन केलेले आहेत. त्याचप्रमाणे हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. यानंतर पुढचे विचारवंत आहे लिओपोल्ड वॉन रांके. यांचा कालावधी होता 1795 ते 1886. बघूया लिओपोल्ड वॉन रांके यांचं काय मत होतं ते. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. म्हणजे जसं 19व्या शतक उजाडलं त्यावेळेला इतिहास लेखनाच्या पद्धतीवर खास करून बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. म्हणजेच रांकेंनी सांगितलं की इतिहास संशोधन करताना ते संशोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याची चिकित्सक पद्धती कशी असावी याबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे असं रांके यांनी सांगितलं. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांचं असं म्हणणं होतं की इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर खास करून भर दिला. म्हणजेच इतिहास लेखन करताना इतिहासकाराने आपल्या स्वतःच्या कल्पनेप्रमाणे काहीही लिहायला नको, अशा प्रकारच्या काल्पनिकतेवर आधारित इतिहास लेखनावर रांके यांनी टीका केली होती. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन आपल्याला दिसते. पुढचे विचारवंत आहे कार्ल मार्क्स 1818 ते 1883. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. त्यांच्या
हेगेलच्या म्हणण्यानुसार इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. तर या ठिकाणी कार्ल मार्क्सचं असं म्हणणं होतं की इतिहास हा फक्त कल्पनांचा नको, तर तो जिवंत माणसांचा असतो. त्याचप्रमाणे माणसा माणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि मालकी हक्कावर अवलंबून असतात, असं त्यांनी प्रतिपादन केलं. त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या घटकांचा ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो, असं स्पष्ट मत कार्ल मार्क्स यांनी मांडलं. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी सुद्धा कार्ल मार्क्स यांनी केली. त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तर कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. नंतर जाणून घ्या काही गोष्टी. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट यासारख्या गोष्टी. आणि या पद्धतीला द्वंद्ववाद, इंग्लिशमध्ये डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यावर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत सुद्धा मांडला जातो. नंतर त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर म्हणजेच चर्चेनंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. यालाच द्वंद्ववाद असे म्हणतात. यानंतर आपण बघणार आहोत ॲनल्स प्रणाली, जी 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली. तर ही एक अशी इतिहास लेखनाची पद्धती होती ज्यामुळे इतिहास लेखनामध्ये आमूलाग्र बदल झाले. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे सुद्धा महत्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय खास करून फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. म्हणजेच ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचा उद्देश होता की इतिहास लेखन जास्त तर्कशुद्ध आणि चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तर याचं श्रेय खास करून फ्रेंच इतिहासकारांना जातं. यानंतर आपण बघणार आहोत स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. सुरुवातीचा इतिहास जो होता तो खास करून फक्त पुरुष प्रधान होता, परंतु जेव्हा
स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात झाली तेव्हा इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा सुद्धा अंतर्भाव करण्यावर आणि पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, नंतर स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. कारण या शतकामध्ये सर्वसाधारणपणे स्त्रियांनी सुद्धा नोकरी करणे, रोजगार करणे किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणे किंवा काही संस्थांचा मालकी हक्क असणे यासारख्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या होत्या. आणि सर्वसाधारणपणे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. यानंतर पुढील विचारवंत आहे ते म्हणजे मायकेल फुको. मायकेल फुकोंचा कालावधी होता 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धतच चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. म्हणजेच मायकेल फुकोंचं असं म्हणणं होतं की इतिहासाची मांडणी फक्त कालक्रमाने मांडणे योग्य नाही, तर स्थित्यंतर म्हणजेच काय, बदल. इतिहासामध्ये किंवा भूतकाळामध्ये कालानुसार जे काही बदल होत चालतात त्याचे पुरावे वेगवेगळ्या काळामध्ये सापडतात. त्यानुसार भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण करणे महत्वाचे आहे असं मायकेल फुको यांचं म्हणणं होतं. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. तर पुरातत्व म्हणजेच काय की खोदकाम करून पुरातन काळातील वस्तू सापडणे आणि त्यानुसार इतिहासाची मांडणी करणे किंवा इतिहास लेखन करणे. तर यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त कालक्रमानुसार इतिहासाची मांडणी करणे चुकीचे असून त्यासाठी आपण स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर देतो असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच यामध्ये फक्त ज्ञान मिळवणे आणि त्यानुसार स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देणे याकडे मायकेल फुकोंनी यावर जास्त जोर दिला. म्हणूनच या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. कारणे त्यासाठी हा प्रश्न हमखास विचारला जातो की मायकेल फुको यांच्या पद्धतीला किंवा स्थित्यंतराच्या स्पष्टीकरणाच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे का म्हणतात. यामध्ये त्यांनी असं सांगितलं की इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. म्हणजेच इतिहास लिहिताना इतिहासकारांनी सुरुवातीला मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा इतिहासाच्या दृष्टीने विचार केलेला नव्हता. त्याचा इतिहासात विचार केला गेला पाहिजे असं मायकेल फुकोंनी पुढे मांडलं. आणि अशा पद्धतीने आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती सतत विस्तारत गेली आणि त्यातूनच आधुनिक इतिहासाची निर्मिती झाली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास त्यामुळे लिहिले जाऊ लागले. तर या सर्व गोष्टींचं श्रेय आपण मायकेल फुको यांना देतो. म्हणूनच मायकेल फुको यांना आधुनिक इतिहासकार असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपला इतिहासाचा पहिला धडा संपलेला आहे.
त्यावरील जी काही प्रश्न उत्तर असतात किंवा आहेत ती तुम्ही लिहून काढा गाळलेल्या जागांपासून अगदी एका वाक्यात। हा धडा खास करून टिपा द्या, कारण बऱ्याच विचारवंतांचा यामध्ये समावेश केलेला असल्यामुळे टिपा द्यासाठी या धड्याला फार महत्व आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही यातील प्रश्नांवर जोर द्या। ठीक आहे।